अजित पवारांच्या निधनामुळे केवळ राष्ट्रवादीतच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली। सर्वच वर्तमानपत्रातील मथळे अजित पवारांना वाहण्यात आलेल्या श्रद्धांजलीने भरले। राष्ट्रवादीचा मित्रपक्ष असलेल्या भाजपने सर्वच वर्तमानपत्राद्वारे अजित पवारांना आदरांजली वाहिली। मात्र ठाकरेंचे खासदार संजय राऊतांनी रोजच्या प्रथेप्रमाणे आजही राजकारण शोधण्याचा प्रयत्न केला। दादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पानभर जाहिरात दिल्या, त्यानं काय होणार? त्यापेक्षा मोदी आणि फडणवीसांनी केलेले 70,000 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप मागे घेणं हीच अजित पवारांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा आशयाचं ट्विट संजय राऊतांनी केलं। त्यामुळे राऊतांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय। त्यामुळे राऊत आज तरी राजकारण शोधायला नको होतं, अशी भावना सोशल मीडियाद्वारे व्यक्त केली जाते। भाजपनं कमाल केली। दादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पानभर जाहिराती दिल्या, त्याने काय होणार? अजितदादांवर भाजप म्हणजेच पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलेले 70,000 कोटींचे आरोप मागे घेणं हीच अजित पवारांना खरी श्रद्धांजली ठरेल, असं ट्विट संजय राऊतांनी केलं। तर भाजपच्या जाहिरातीवरून टीका करणाऱ्या संजय राऊतांना भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्यायांनी प्रत्युत्तर दिलं। अजून अजित पवारांच्या चितेची धग सुद्धा शांत झाली नाही, तोवर संजय राऊत तुम्ही राजकारण करावं? खरं म्हणजे आज जी भाजपाने जाहिरात दिली ती अजितदादाबद्दलच्या असलेल्या आदरापोटी, प्रेमापोटी दिलेली जाहिरात आहे, पण ती जाहिरातही संजय राऊत यांना दुखायला लागली आहे। खरं म्हणजे ज्यांनी आपल्या पक्षातल्या सहकाऱ्यांना पक्ष सोडायला भाग पाडलं त्यांना इतर पक्ष, सहकारी पक्ष, त्यांचे नेते, त्यांच्या जाण्याने होणाऱ्या वेदना, दुःख याची जाणीव कुठे असणार? संजय राऊतजी, थोडं तरी राजकारण करताना माणुसकीचं दर्शन घडवा, ही तुमची हीन माणुसकी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।